नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 31 जुलैपासून वन विभाग भरती परीक्षा सुरू आहे आणि 31 जुलैपासून आजपर्यंत या परीक्षांमध्ये जे जी केचे प्रश्न विचारण्यात आले आहेत ते प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। त्यामुळे तुमचा येणारा पेपर कसा असू शकतो याचा एक तुम्हाला अंदाज लावता येणार आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत देखील जास्तीत जास्त शेअर करा। चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू। पहा पहिला प्रश्न, भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात। 11वी मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले? 86वी घटना दुरुस्ती। आणि कधी समाविष्ट करण्यात आले? 2010 ची घटना दुरुस्ती, 2002 ची घटना दुरुस्ती आहे। बटरफ्लाय स्ट्रोक हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? जलतरणाशी संबंधित आहे बटरफ्लाय स्ट्रोक। भारतीय वन सर्वेक्षण विभागाचे सध्याचे महासंचालक कोण आहेत? अनूप सिंग हे भारतीय वन विभागाचे सध्याचे वन सर्वेक्षण विभागाचे सध्याचे महासंचालक आहेत। भारतामध्ये वन महोत्सवाची सुरुवात कोणी केली होती? कन्हैयालाल मुंशी यांनी भारतामध्ये वन महोत्सवाची सुरुवात केली होती। संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? संघटना तयार करणे हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे मित्रांनो। स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य कोणते होते? एक कदम स्वच्छता की ओर हा स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य होते। त्यानंतर पहा, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे। MAN चा योग्य फुल फॉर्म काय आहे रे? मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क। त्यानंतर सह्याद्री पर्वतामधील सर्वोच्च शिखर कोणते आहे? कळसुबाई हे सह्याद्री पर्वतामधील सर्वोच्च शिखर आहे 1646 मीटर। मित्रांनो एक्झॅक्टली प्रश्न वेगळा आहे, बट आपल्यापर्यंत ज्या पद्धतीने प्रश्न पोचले त्या पद्धतीने आपण तो प्रश्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ओके, त्यामुळे इथे सह्याद्री पर्वत असेल किंवा पश्चिम घाट असेल किंवा महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असेल असा प्रश्न एक्झॅक्टली तिथे असू शकतो। पण आपल्यापर्यंत ज्या पद्धतीने आपल्याला मित्रांनी प्रश्न पाठवलेत ते काय त्यांना पूर्णपणे लक्षात राहिलेले प्रश्न आहेत। त्यांनी जेवढं लक्षात त्यांना आठवतंय त्या पद्धतीने त्यांनी पाठवले आणि तसेच प्रश्न आपण इथे घेण्याचा एक अंदाज लावून प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे लक्षात ठेवा। आणि ॲक्च्युअल पेपरमध्ये वेगळा प्रश्न असू शकतो, बट याच मिळता जुळता। ओके, पहा, भारतीय वन सर्वेक्षण अहवाल किती वर्षांनी प्रकाशित केला जातो? 2 वर्षांनी। पहा, भारतीय वन सर्वेक्षणावर देखील प्रश्न आहेत, म्हणजे वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या शिफ्टला असा प्रश्न येतो। त्यामुळे वन सर्वेक्षण किंवा सह्याद्रीची उंची, महाराष्ट्राच्या लांबी या पद्धतीचे प्रश्न तुम्ही कव्हर करून जावा। पवन ऊर्जा अग्रेसर राज्य कोणते? तमिळनाडू। कोंडवाडा हा कविता संग्रह कोणाचा आहे? दया पवार यांचा। कोवल्लम हा समुद्रकिनारा कोणत्या राज्यामध्ये आहे? केरळ। तसेच कोल्लम देखील आहे। त्यानंतर पॅराद्वीप हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? ओरिसामध्ये आहे। 42वी घटना दुरुस्ती केव्हा झाली? 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती झाली। तेहरी धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तराखंड राज्यामध्ये आहे तेहरी धरण। जैवविविधता करार कोणत्या वर्षी अंमलात आलेला करार आहे? 1993 या वर्षी जैवविविधता करार अंमलात आलेला आहे। 2011च्या जनगणनेनुसार भारताची घनता किती आहे? 382। सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत? माधवी पुरी बुज या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत। ह्युमन पॉवर्टी इंडेक्स रँक कोणती संस्था बनवते? UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम। ओके, त्यानंतर हुमायूनची बहीण कोण होती? गुलबदन बेगम ही हुमायूनची बहीण होती। भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम कोणते आहे? ओडिसामधील। एक पेशीय प्राण्यास काय म्हणतात? आदिजीव। सोन्याची खाण कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक। पहा, सोन्याच्या खाणीवर देखील प्रश्न आहेत मित्रांनो। एका शिफ्टमध्ये आलेलं आहे की सोन्याची खाण कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक। आणि एका शिफ्टमध्ये आलेलं आहे KGFचं आपण पाहिलेलं आहे, ती KGFची जी गोल खाण आहे ती कोणत्या राज्यात आहे? तर ती आहे कर्नाटकमध्ये। त्यानंतर वायकोम सत्याग्रह कोणत्या चळवळीशी संबंधित होता? मंदिर प्रवेश। महाभियोग कलम किती? 61। हेमिस नॅशनल पार्क कोणत्या ठिकाणी आहे? जम्मू काश्मीरमध्ये आहे। समोरचा प्रश्न, निवडणूक आयोग कलम कोणते? 324। नागालँडमध्ये कोणता धर्म प्रामुख्याने आहे? ख्रिश्चन। आर्टिकल 21A हे कशाशी संबंधित आहेत? सक्तीचे प्राथमिक शिक्षणाशी संबंधित आहे आर्टिकल 21A। त्यानंतर मध्य प्रदेशमधील पहिली वंदे भारत ट्रेन कुठून धावली? भोपाळ ते दिल्ली दरम्यान धावली मध्य प्रदेशमधील पहिली वंदे भारत ट्रेन।
केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 नुसार मनरेगासाठी किती कोटी रुपयांची तरतूद आहे? 60,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. लक्ष्मीनारायण शास्त्री कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत? कुचिपुडी या नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत. त्यानंतर आसाम राज्याचे राज्यपाल कोण आहेत? गुलाबचंद्र कटारिया हे आसाम राज्याचे राज्यपाल आहेत. समोरचा प्रश्न, कुनो राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश. पहा मित्रांनो, वनरक्षक भरतीसाठी महत्त्वाचा टॉपिक आहे राष्ट्रीय उद्यान. या राष्ट्रीय उद्यानावर अनेक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक शिफ्टला एक प्रश्न आहेच राष्ट्रीय उद्यानाशी संबंधित. त्यामुळे राष्ट्रीय उद्यान देखील तुम्ही व्यवस्थित करा, कारण वनरक्षक भरतीसाठी त्यावर भरपूर फोकस आहे. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे. मूलभूत हक्कासंबंधीचे कलम कोणते आहे? कलम 12 ते 35. यालामाला पर्वत श्रेणी कोणत्या राज्यात आहे? तमिळनाडू. वित्त आयोगाचे कलम किती आहे? 280. ओके. दिलवाडा जैन मंदिरे कोणत्या राज्यात आहेत? राजस्थान. दिलवाडा जैन मंदिरे आहेत राजस्थानमध्ये. ओके. त्यानंतर कलम 102 कशाशी संबंधित आहेत? सदस्याबाबत अपात्रता, संसद सदस्यांच्या अपात्रतेबाबत. ओके. हॉकी विश्वचषकाचे आयोजन कोणत्या राज्यात झाले होते? ओडिशा राज्यामध्ये. त्यानंतर पहा, इंदिरा गांधी विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे? छत्तीसगडमध्ये आहे इंदिरा गांधी विद्यापीठ. मुंबई मेट्रो प्रकल्पमध्ये कोणती कंपनी भागीदार आहेत? मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड MMOPL अँड रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर MMRDA. ओके. कोंबडी कोणत्या वर्गात येते? पक्षी वर्गात येते. रामगुंडम प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तेलंगणा. ज्येष्ठता क्रमानुसार पंतप्रधानांचा क्रमांक कितवा असतो? 3रा. आणि राष्ट्रपतींचा कितवा असतो? 1ला. 1987 साली भारत श्रीलंका शांतता करारावेळी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते? जयवर्धने. रिहांद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेशमध्ये आहे रिहांद प्रकल्प. त्यानंतर समोरचा प्रश्न, वेदांतम चेन्ना सत्यम कोणत्या नृत्याशी संबंधित आहेत? कुचिपुडी. ओके. कलम 143 नुसार किमान किती न्यायाधीशांचे बेंच घटनात्मक खटल्यासाठी असते? 5 न्यायाधीशांचे. ओके. पहा, पुन्हा आला भरतपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. वनरक्षकसाठी मित्रांनो अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने तुम्हाला तोंडपाठच पाहिजे. तोंडपाठ नसली तरी एक तुम्हाला अंदाज यायलाच पाहिजे, तेव्हाच तुम्हाला वनरक्षक भरतीसाठी फायदा होणार आहे. ओके. शीख समाजाच्या कोणत्या गुरूंनी बाबर वाणी या ग्रंथात 4 स्त्रोत टाकले आहेत? गुरु नानक. खिजाडिया पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? गुजरात. चित्रा मागीम राज कोणत्या खेळाशी संबंधित आहे? स्नूकर. कोलार गोल्डफील्ड कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक. पहा, आपण मागाशीच तुम्हाला सांगितलं होतं KGF गोल्डफील्ड कर्नाटकशी संबंधित आणि सोन्याचा राज्य कोणते ते कर्नाटक. यावर देखील प्रश्न येतात, वेगवेगळ्या शिफ्टला प्रश्न आलेले आहेत. ओके. त्यानंतर मानव विकास निर्देशांक कोणत्या साली सुरू करण्यात आला? 1990. मोढेरा सोलार गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? मेहसाणामध्ये आहे. गुजरात राज्यामध्ये मेहसाणा जिल्ह्यात आहे मोढेरा सोलार गाव. राजस्थान विधानसभा सदस्य संख्या किती आहे? 200. कुमाराकोम हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? केरळ. बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यात आहे? तंजावर येथे तमिळनाडू राज्यात आहे. ओके. महाराजा शासकीय संगीत आणि कला महाविद्यालय कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेशमध्ये. कर्नाटकमधील कोणता ड्रम डान्स प्रसिद्ध आहे? डोलू कुतिया. डोलू कुतिया हा कर्नाटकमधील ड्रम डान्स प्रसिद्ध आहे. ओके. समोरचा प्रश्न, कलम 36 कशाशी संबंधित आहे? अल्पसंख्याक वर्गाचे हित संबंधाचे संरक्षण याच्याशी संबंधित आहे. PM आवास शहरी योजना कधी सुरू झाली? 1 एप्रिल 2019 रोजी PM आवास शहरी योजना सुरू झालेली आहे आणि 2024 पर्यंत ती सुरू राहील. ओके. लेक ऑफ नो रिटर्न कोणत्या ठिकाणी आहे? म्यानमार येथे आहे लेक ऑफ नो रिटर्न. वेरूळ लेणींना युनेस्को दर्जा कधी मिळाला? 1983ला वेरूळ लेणींना युनेस्को दर्जा मिळालेला आहे. धनगर नृत्य कोणत्या राज्याचे आहे? महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राचे आहे धनगर नृत्य. जम्मू आणि काश्मीरमध्ये मुस्लिम लोकसंख्या किती टक्के आहे? 68.31%. सुक्रोजमध्ये हायड्रोजन अणू किती असतात? 22 अणू असतात. समोरचा प्रश्न, गराडी लोकनृत्य कोणत्या ठिकाणी आहे? पदुचेरी. पदुचेरी येथील गराडी लोकनृत्य आहे. काकतीय औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तेलंगणा. काकतीय औष्णिक विद्युत प्रकल्प आहे तेलंगणा राज्यातील. फिरोज गांधी औष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश. फिरोज गांधी औष्णिक प्रकल्प आहे उत्तर प्रदेश या राज्यातील. गारो टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? मेघालय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? 28 डिसेंबर 1885 साली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली 28 डिसेंबर 1885 मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या ग्राउंडवर. आणि यासाठी कोणी केली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना कोणी केली? हा खूप इझी प्रश्न आहे. हा प्रश्न मी तुमच्यासाठी आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना कोणी केली या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचं. ओके, सांगितलं. चला, होम रूल लीग कोणी सुरू केली? ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी. कलम 17 कशाशी संबंधित आहेत? अस्पृश्यता बंदी. अस्पृश्यता बंदीशी आहे कलम 17 संबंधित. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना केली कोणी केली? A.O. ह्युम यांनी. कोणी? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली A.O. ह्युम यांनी. त्यानंतर ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? चंद्रपूर येथे आहे. RBIचे गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास. शक्तिकांत दास आहेत RBIचे गव्हर्नर. ब्राह्मो समाजाची स्थापना केव्हा झाली? 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना झाली. कोणत्या ठिकाणी? कोलकाता येथे. कोणी केली? राजा राममोहन रॉय यांनी. कोणी? राजा राममोहन रॉय यांनी कोलकाता येथे. पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? विश्वनाथन आनंद यांना. पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विश्वनाथन आनंद यांना मिळाला. हा प्रश्न येण्याचं कारण म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आलेले आहे त्यामुळे. LPG मध्ये कोणते घटक असतात? मिथेन, ब्युटेन आणि प्रोपेन. खानदेश कोणत्या नदी खोऱ्यात येते? तापी नदी खोऱ्यामध्ये. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील पर्वतरांग कोणती? सातपुडा. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे आहे सातपुडा पर्वतरांग. समोरचा प्रश्न पाहूया. भारताचा नेपोलियन कोणाला म्हटले जाते? समुद्रगुप्तला. PM किसान योजना कधी सुरू झाली? डिसेंबर 2018. PM किसान योजना डिसेंबर 2018 मध्ये सुरू झालेली आहे. भारतातील पहिली कागदगिरणी कधी सुरू झाली? जुलै 1854 मध्ये. भारतातील पहिली कागदगिरणी जुलै 1854 मध्ये सुरू झाली आणि ती कोणी केली? कावतजी दावरी यांनी. कोणी? कावतजी दावरी यांनी. वन अहवाल 2019 नुसार सर्वाधिक कांदळवने कोणत्या राज्यात आहेत? गुजरात. गुजरात राज्यात आहेत सर्वाधिक कांदळवने. सर्वाधिक वन क्षेत्राचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा आहे गडचिरोली. ओके. रुक्मिणी देवी अरुंडेल कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत? भरतनाट्यम. राखीगड हे हडप्पाकालीन शहर कोणत्या राज्यात आहे? हरियाणा राज्यात आहे. राखीगड हे हडप्पाकालीन शहर आहे. समोरचा प्रश्न. पुरी येथील जगन्नाथ मंदिराचे काम कोणत्या शासकाने पूर्ण केले? गंगवंशीच्या शासकांना काळात. ओके. भारतात सध्या मार्च 2023 पर्यंत एकूण किती पाणथळ क्षेत्र आहेत? 75 पाणथळ क्षेत्र आहेत. ओके. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. कुतुब मिनारचे बांधकाम कोणी पूर्ण केले? अल्तमश यांनी कुतुब मिनारचे बांधकाम पूर्ण केले. ओके. पोमोलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? पोमोलॉजीमध्ये फळांचा अभ्यास केला जातो. कशाचा? फळांचा अभ्यास. कुतुब मिनार कोणत्या शतकात बांधले गेले आहे? 13व्या शतकात बांधले गेलेले आहे. त्याची उंची किती आहे? 73 मीटर आहे. पहा मित्रांनो, एका शिफ्टमध्ये कुतुब मिनारचे बांधकाम कोणी केले हा प्रश्न होता. आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या शिफ्टमध्ये कुतुब मिनार कोणत्या शतकात बांधले गेले हा प्रश्न होता. म्हणजे पहा, प्रश्न आपण जे येणारे प्रश्न आहेत त्यावर फोकस करणं किती गरजेचं आहे. ओके. समवर्ती सूची कोणत्या देशाकडून घेतली आहे? ऑस्ट्रेलिया देशाकडून घेतलेली आहे समवर्ती सूची. त्यानंतर काकोरी कट खटला कोणत्या इंग्रजी न्यायाधीशासमोर चालला होता? न्यायमूर्ती हॅमिल्टन यांच्यासमोर काकोरी कट खटला चालला होता. ओके. महाराष्ट्राचे एकूण वनाच्छादित क्षेत्र किती आहे? 61,907 चौरस किलोमीटर महाराष्ट्राचे एकूण वनाच्छादित क्षेत्र आहे. 20.1%. कोकणचे स्थान कशाच्या दरम्यान आहे? अरबी समुद्र व सह्याद्री यांच्या दरम्यान आहे कोकण. सह्याद्रीची सरासरी उंची किती आहे? 900 ते 1200 मीटर. सह्याद्रीची सरासरी उंची आहे 900 ते 1200 मीटर. आणि असाही प्रश्न असू शकतो की पश्चिम घाटाची सरासरी उंची किती आहे? ओके. भारताचे कार्यकारी कामकाज कोणाच्या नावाने चालवले जाते? राष्ट्रपतींच्या नावाने चालविले जाते. दलित चळवळीचे मुख्य नेते कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित चळवळीचे मुख्य नेते होते. नाबार्ड बँक स्थापन करण्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली होती? शिवरामन समिती. नाबार्ड बँक स्थापन करण्यासाठी शिवरामन समिती स्थापन करण्यात आली होती. ओके. आणि त्यानंतर दुसऱ्या शिफ्टला एक नाबार्डचा फुल फॉर्म काय आहे तो देखील प्रश्न विचारला आहे. म्हणजे पहा, जर या शिफ्टला नाबार्ड बँकेची स्थापना कोणत्या समितीनुसार केली हा प्रश्न असेल तर आपल्याला नाबार्डची सर्व माहिती घेणे अपेक्षित आहे मित्रांनो. कारण
पुढच्या शिफ्टवर नाबार्ड संबंधी प्रश्न असण्याचे चान्सेस आहेत आणि तसं झालेलं आहे मित्रांनो. पुढच्या शिफ्टला नाबार्ड संबंधी नाबार्डचा फुल फॉर्म काय आहे ते विचारलेलं आहे. ओके. त्यानंतर पाहूया प्रधानमंत्री ग्रामोदय योजना कधी सुरू झाली. 2000 मध्ये प्रधानमंत्री ग्रामोदय योजना सुरू झाली. हिमालयातील सर्वात महत्त्वाची रांग कोणती. पीर पांजाल ही हिमालयातील सर्वात महत्त्वाची रांग आहे. 1930 मध्ये वंचित लोकांसाठी डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन कोणी स्थापन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन स्थापन केलेले आहे. ब्रह्मपुत्रा खोऱ्यात कोणती खारफुटीची वने आढळतात. सुंदरी. भारतातील सर्वात लहान रेल्वे विभाग कोणता. नॉर्थ ईस्ट, पूर्वोत्तर, उत्तर पूर्व. ओके. भारताची पूर्व सीमा कोणती नदी निर्माण करते. ब्रह्मपुत्रा ही भारताची पूर्व सीमा निर्धारित करते. पहिले अँग्लो अफगाण युद्ध कोणत्या साली झाले. 1839 ते 1842. पहिले अँग्लो अफगाण युद्ध 1839 ते 1842 साली झाले. समोरचा प्रश्न पहा, मी म्हटलं होतं तुम्हाला नाबार्डचा फुल फॉर्म काय आहे. नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. नाबार्डचा फुल फॉर्म नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. महाराष्ट्रातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे. उष्ण व कोरडे. ओके. मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट झाले. 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट झाले. भारतीय रेल्वेचा जगात कितवा क्रमांक लागतो. आशियात दुसरा आणि जगात चौथा. भारतीय रेल्वेच्या जाळ्याचा जगात कितवा क्रमांक लागतो. आशिया खंडामध्ये दुसरा, चीन पहिला आणि जगात चौथा आणि जगात USA पहिला आहे. ओके. महाराष्ट्रातील सर्वाधिक वन कोणत्या प्रकारचे आहेत. उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वने 60%. महाराष्ट्रात कोणत्या पिकाचे सर्वाधिक उत्पादन होते. ज्वारीचे. वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी एकत्र आढळणारा जगातील एकमेव देश कोणता आहे. भारत. ओके. समोरचा प्रश्न स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे प्रसिद्ध विधान कोणाचे आहे. लोकमान्य टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे प्रसिद्ध विधान आहे लोकमान्य टिळकांचे. ब्राह्मो समाजाची स्थापना आपण पाहिलं. हा पुन्हा रिपीट झालेला प्रश्न आहे मित्रांनो. 20 ऑगस्ट 1928 कोलकाता येथे ब्राह्मो समाजाची स्थापना झालेली आहे. ओके. भगतसिंह यांना फाशी झाली तेव्हा त्यांचे वय किती होते. 23 वर्ष होते. महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय कोठे आहे. नागपूर येथे. पवन ऊर्जामध्ये भारत कितव्या स्थानावर आहे. 5व्या स्थानावर. पवन ऊर्जेमध्ये भारत आहे 5व्या स्थानावर. भारतात चलन नियंत्रणाचे व्यवस्थापन कोण करते. RBI. भारतात चलन नियंत्रणाचे व्यवस्थापन RBI करते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आजपर्यंत झालेल्या तुमच्या वनरक्षक भरतीमध्ये जे GKचे प्रश्न आलेले आहेत ते सर्व GKचे प्रश्न आपण इथे कव्हर केलेले आहेत, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या वनरक्षक भरतीसाठी फायदा होणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा वनरक्षक भरतीसाठी बनवलेला व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.